जय महाराष्ट्र. मुलुंडचा नागडा पोपट काल पुण्याच्या फरसखान्यामध्ये आला होता. त्यांना वाय सुरक्षा आहे, वाय दर्जाची सुरक्षा आहे त्यांना. विशेष म्हणजे फरसखाना पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये इतर वेळेस कुठल्याही सर्वसामान्य माणसाला पार्किंग लावण्याची मुभा नसते. म्हणजे फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये जरी तुमचं काम असलं तरी त्या आवारामध्ये तुम्ही टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल तुम्ही लावू शकत नाही. पण या मुलुंडच्या पोपटाची काय महिमा आहे काय माहीत नाही. या पोपटासाठी चक्क तिथं पार्किंग होतं. बरं, या पोपटाची एक गाडी नाही, याच्या ताफ्यातल्या चारही गाड्या त्या फरसखाना पोलीस स्टेशनच्या आवारात होत्या. ही असली कृपादृष्टी कशासाठी? बरं, हा पोपट आला कशासाठी होता? नागरिकांचा एकही प्रश्न त्यांनी मांडला नाही. त्यांचा तो जुना पुराणा एक विषय आहे, तो भोंग्यांचा वगैरे. आता त्याच्यात किती तथ्य असलं, मी म्हणत नाही की तो विषय चुकीचा असेल किंवा तो विषय खोटा आहे, त्याच्यात तथ्य असेलही. पण सरकार कोणाचं आहे? गृहमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कोण आहे? प्रशासकीय यंत्रणा कोणाची आहे? सगळे यांच्याच ताफ्यात आहेत. तरी देखील हेच निवेदने देत आहेत. अरे काय हा, म्हणजे लोकांना किती वेड्यात काढायचं? यांचंच सरकार, यांचीच लोक, यांचंच प्रशासन आणि यांचीच माणसं मोर्चे काढतायत. मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांनी विधान भवनामध्ये ते नाचलेल्या भेसळयुक्त दुधाचं एक काहीतरी दाखवलं होतं. अहो, सरकार तुमचंच आहे ना, तुमच्याच हातात एफडीए आहे ना. करतात काय एफडीए वाले? मग जर भेसळयुक्त दूध या महाराष्ट्रामध्ये येत असेल तर एफडीए वाले काय करतायत? जर मशिदीवर अनधिकृत भोंगे आजही असतील, नुसतं मशिदीवरच नाही तर राज्यभरात किंवा शहरात कुठेही अनधिकृत लाऊडस्पीकर कुठेही असतील, तर सरकार कुणाचं आहे? प्रशासन कुणाचं आहे? पोलीस यंत्रणा कुणाच्या ताब्यात आहे? एवढं असताना तुम्हीच निवेदन द्यायला जातात. बरं, यांना निवेदन द्यायचं असेल की पोलीस लगेच भेटतात, पण सर्वसामान्य माणसाला मात्र एकही प्रशासकीय अधिकारी भेटत नाही. ही या राज्याची शोकांतिका आहे, या राज्यातील नागरिकांची शोकांतिका आहे. या नागड्या पोपटाला आता किती महत्त्व द्यायचं हे या राज्यातील मीडियानी आणि नागरिकांनी ठरवलं पाहिजे. जय महाराष्ट्र.